तुम्हाला जास्त प्रोटेक्शन असलेले मी आणखी 2 ते 3 सनस्क्रीन सजेस्ट करणार आहे. पहिलं आहे ओले सॉफ्टचं सनस्क्रीन, ज्याच्यामध्ये मॉइश्चरायझर पण आहे, सनस्क्रीन सुद्धा आहे. दुसरं खूप कमाल सनस्क्रीन मला सजेस्ट करायचं आणि ते म्हणजे विशकेअरचं खूप चांगलं सनस्क्रीन आलंय. मिनरल सनस्क्रीन शक्यतो तुम्ही वापरलं तर ते प्रेग्नन्सी सेफ असतं. ते लहान मुलांना पण चालतं. त्याच्यामुळे चांगले विशकेअरचं पण सनस्क्रीन आहे, ते पण तुम्ही वापरू शकता. तिसरा मला कमाल एक सनस्क्रीन सांगायचं जे खास त्याचं नाव मी ठेवलं ट्रिपसाठीचं सनस्क्रीन. कमीत कमी टॅन झालेलं जर कुठचं प्रूव्हन सनस्क्रीन असेल, जे आता माझ्याकडे दाखवायला नाही कारण सुकीर्तनं ते ढापलेलं आहे महाराष्ट्र फूड टूरसाठी. त्याच्यामुळे जर तुम्हाला ट्रिपसाठी स्पेशली खूप हार्श सनपासून, उन्हापासून वाचायचं असेल, तर एक्लिप्स सॉलियर तुमच्याकडे असायलाच पाहिजे. एक विसरायचं नाही, सनस्क्रीन सुद्धा रिमूव्ह करायचं असतं. मेकअप जसा रात्रीच्या वेळेला रिमूव्ह करतो, येस, बहुतांश वेळा फंगल ॲक्ने जे आपल्याला येतात, बारीक-बारीक पुरळ किंवा कॉमेडोन्स जे येतात, म्हणजे बारीक-बारीक फोडं येतात, सगळीकडे भरतात. त्याच्यापेक्षा पिंपल किंवा ॲक्ने बरा म्हणावा. ते सनस्क्रीनमुळे आपले जे पोर्स असतात ना, ते क्लॉग्ड होतात, म्हणजे ब्लॉक होतात आणि त्याच्यामुळे जे एक्स्ट्रा ऑइल आहे ह्युमिडिटीमुळे ते बारीक-बारीक पुरळ देतं आणि आपल्याला असं वाटतं आपल्याला ॲलर्जी झाली आहे, रॅश आली आहे सनस्क्रीनची, पण तसं नसतं. ते सनस्क्रीन आपण क्लीन केलेलं नसतं. त्यामुळे रात्रीच्या वेळेला सनस्क्रीनचं सुद्धा डबल क्लिन्झिंग कसं करायचं, तर मायसेलर वॉटरनं सनस्क्रीन पूर्ण छान काढून टाकायचं. मग फेस वॉश लावायचा. मग फॉलोड बाय तुमचं मॉइश्चरायझर जे काही रात्रीचं नाईट स्किन केअर रुटीन करायचं, झोपायचं.